नमस्कार मित्रांनो, तुमच्या गाडीचे आरसी मोबाईलवरून कशा प्रकारे डाउनलोड करायचे हे बघणार आहोत। तुमच्या गाडीची आरसी जर खराब झाली असेल किंवा हरवली असेल तर आपणास आरसी अत्यंत आवश्यक असते। चला तर मोबाईलवरून कशा प्रकारे डाउनलोड करायचे हे आपण बघणार आहोत। त्यासाठी तुमच्याकडे अगोदर गाडीचा चेसी नंबर असणे आवश्यक आहे आणि आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे। चला तर मग कशा प्रकारे आपणास आरसी डाउनलोड करायचे ते बघू। त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, गूगलवरती या। गूगलवरती आल्यानंतर परिवहन.gov असं सर्च करा आणि या वेबसाईटची लिंक मी खाली तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे, तेथून देखील तुम्ही ओपन करू शकता। त्यानंतर वाहनवरती क्लिक करा, कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर खाली बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये खाली थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला व्हेकल रिलेटेड सर्व्हिस हे ऑप्शन दिसेल, ज्यामध्ये खाली रीड मोरवरती क्लिक करा आणि त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर व्हेकल रिलेटेड सर्व्हिसेस अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला RTO सिलेक्ट करायचा आहे। RTO सिलेक्ट केल्यानंतर खाली प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपण बघू शकता प्रोसीडवरती क्लिक करा। त्यानंतर येथे बघू शकता आपण वेगवेगळे पर्याय आलेले आहेत। यामध्ये थोडंसं खाली स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला RC पर्टिक्युलर्स यावरती क्लिक करायचं आहे। नारंगी रंगाची टॅब आहे, यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला वाहन नंबर टाकून घ्यायचा आहे, गाडीचा नंबर, आणि खाली चेसी नंबर टाकायचा आहे। चेसी नंबर टाकताना त्याचे लास्टचे 5 डिजिट टाकायचे आहे आणि नंतर व्हेरीफाय डिटेलवरती क्लिक करायचे आहे। आता त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये 2 पर्याय दिसत आहे, युजिंग मोबाईल OTP आहे आणि दुसरं युजिंग आधार आहे। आपल्याला जे सोयीस्कर पडेल ते ओपन करा आणि यामध्ये आपण मोबाईलचा मी पर्याय निवडत आहे आणि आपण जर मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल, रजिस्टर केलेला नसेल या साईटवरती, तर तो कशा प्रकारे रजिस्टर करायचा त्यासाठी हे बघू शकता। यावरती आल्यानंतर आपण कशा प्रकारे सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे। यामध्ये सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर RC रिलेटेड सर्व्हिसेस यामध्ये क्लिक करा आणि यामध्ये आपणास तो पर्याय भेटून जाईल। चला तर मग आपण अगोदर मोबाईल नंबरवरती लॉग इन करून पुढची प्रक्रिया बघणार आहोत। त्यासाठी मोबाईलवरती क्लिक करा, मोबाईल नंबर एंटर करा आणि जनरेट OTP वरती क्लिक करा। OTP वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपणास OTP इथे भरून घ्यायचा आहे आणि समोर आपण OTP भरल्यानंतर लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोरची अशा प्रकारची आपली पूर्ण डिटेल ओपन होईल, ज्यामध्ये थोडीशी माहिती दिसत आहे। आणि यानंतर आपण थोडंसं पेमेंटवरती क्लिक करायचे आहे, समोर पेमेंट करायचे आहे, आपणास 50 रुपये एवढे पेमेंट करायचे आहे। कन्फर्म पेमेंटवरती क्लिक करा। त्यानंतर आपण पेमेंट कोणत्या माध्यमातून करणार आहोत ते निवडून घ्या। मी पेमेंट गव्हर्नमेंट NSDCL याला क्लिक केले आहे आणि यावरती खाली टिक करून कंटिन्यूवरती क्लिक करा। आपलं पेमेंट करून घ्या, UPIचं थ्रू आपण पेमेंट करून घ्या, सोपी पद्धत आहे। पेमेंट झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। यामध्ये आपल्याला काही नाही, एक फीडबॅक फॉर्म आहे, तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सबमिट करून द्यायचा आहे। त्यानंतर आपल्यासमोर आपली RC डाउनलोड झालेली तुम्ही बघू शकता आणि ही RC आपण आपल्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता किंवा याची प्रिंट काढून देखील जतन करू शकता। तर अशाच प्रकारची माहिती होती मित्रांनो आणि आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। आपल्याला जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, अशाच मोबाईलवरून नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। चला तर आशा करतो आपल्याला हा माहिती उपयुक्त ठरेल। धन्यवाद।